नमस्कार. आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकऱ्यांचे जे नेते आहेत, बाबासाहेब पांडुरंग आढाव यांचं किंवा बाबा आढाव यांचं निधन झालेलं आहे. त्यांचा जो जन्म आहे, हा जन्म 1 जून 1930 रोजी पुणे या ठिकाणी झाला होता. संपूर्ण नाव बाबासाहेब पांडुरंग आढाव. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकऱ्यांचे नेते, हमाल, रिक्षा चालक आणि बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांच्या न्यायासाठी आपले आयुष्य वेचणारे किंवा लढा देणारे जे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत, बाबासाहेब आढाव यांचं निधन झालेलं आहे. सामाजिक चळवळीचे आधारस्तंभ अशी त्यांची ओळख होती. प्राथमिक त्यांचं जे शिक्षण आहे हे महापालिका शाळेत, तर शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केलं होतं. 1952 मध्ये ताराचंद रामनाथ आयुर्वेद महाविद्यालयातून त्यांनी रसायनशास्त्राची पदवी घेतलेली होती. भाऊसाहेब रानडे, SM जोशी, नाग गोरे आणि राम मनोहर लोहिया यांच्या समाजवादी सिद्धांतांनी बाबांना प्रेरित केलं होतं. राष्ट्र सेवा दलात भाई वैद्य, पन्नालाल सुराणा, बापूसाहेब काळदाते यांच्यासह इतर समाजवादी नेत्यांसोबत त्यांनी काम केलेलं होतं. बघा, राज्यातील दुष्काळादरम्यान हवालांच्या हलाखीच्या परिस्थितीने महागाई आणि अन्नधान्याच्या रेशनिंग विरुद्ध त्यांनी सत्याग्रह केला होता. 1972 मध्ये हमालांना संघटित करण्याच्या प्रयत्नातून त्यांनी हमाल पंचायत ही असंघटित कामगारांची पहिली संघटना स्थापन केली. नागरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी पुण्यातील भवानी पेठेत नगरसेवक म्हणून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. आणि विजयी झाल्यानंतर वंचितांसाठी काम करून बाबांनी झोपडपट्टीवासियांचे विविध प्रश्न मार्गी लावले होते. खेड लोकसभेची निवडणूक ते लढले आणि ही निवडणूक लढल्यानंतर ते सक्रिय राजकारणापासून दूर झाले आणि आपले संपूर्ण आयुष्य जे आहे ते सामाजिक क्षेत्रात काम करण्यास त्यांनी व्यतीत केलेलं आहे. प्रकाश साहित्य त्यांची पुस्तकं बघा कोणते कोणते आहेत. एक गाव एक पाणवठा, सत्यशोधनाची वाटचाल, हमाल पंचायत. त्यांनी जे काम केलं याबाबत त्यांना 2006 मध्ये पुण्यभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. मॅन ऑफ द इयर द वीक मासिकाद्वारे त्यांचा 2007 मध्ये सन्मान करण्यात आला होता. टाइम्स ऑफ इंडिया सोशल इम्पॅक्ट जीवनगौरव पुरस्कार 2011 मध्ये त्यांना देण्यात आला होता. आणि आज सोमवारी 8 डिसेंबर रोजी त्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे.